आई गरम व्हायला लागलाय काय तर थंड दे. सरबत करू का? नको. मग काय करू? मठ्ठा? हां तुला मदत करावी लागेल. बर. चालते, करते मी. मठ्ठ्याविषयी माझ्या आजीने मला खूप असे किस्से त्यांच्या वेळचे सांगितलेले आहेत. ते पुढे मी सांगणारच आहे. मातीचा वास, वाऱ्याचे झुळूक आणि हा मठ्ठा. बस आयुष्यात अजून काय हवं आहे आपल्याला? माझ्या मैत्रिणींना मला धन्यवाद द्यायचे आहे, कारण गेल्या वर्षीच्या मठ्ठ्याच्या व्हिडिओला खूप भरभरून असा प्रतिसाद दिला. ह्या पण व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण खूप आठवणींचा खजाना मी ह्याच्यात सांगणार आहे. तेही तुम्हाला आवडतील. धने थोडेसे भाजून घेतलेले होते आणि ते खलबत्त्यात छान आता मी कुटून घेणार आहे. कारण मिक्सरवर पूड काय आपण करू शकतो, लवकर होते, पण ह्या खलबत्त्यातली चव काय वेगळीच असते. आधी मी छान हे कुटून घेणार आहे जिरे, त्याच्यानंतर मग अद्रक आणि कोथिंबीर, हिरवी मिरची हे मी कुटून घेणार आहे. त्याच्या आधी सांगते की बघा, आजकाल पोरांना की नाही कोल्ड्रिंक्स ते आवडतात. म्हणजे कोणतेही असो, थम्सअप असो, त्याच्यानंतर स्प्राईट ते असो. आपण जर मठ्ठा दिला की नाही तर मुलांना तेही आवडते, कारण का माझ्या मुलांना पण मठ्ठा खूप आवडतो. आणि त्यांनी एक त्याची म्हणजे त्याच्यातनं काय त्याच्या लक्षात आलंय ते मला त्यांनी सांगितलं, की तो म्हणतो की कोल्ड्रिंक ज्या पिल्या की सारखं तहान लागती किंवा तहान भागत नाही. तसं मठ्ठा पिला की म्हणजे आपल्याला थंड वाटतं. लगेच आपल्याला म्हणजे घशाला कोरड पडत नाही किंवा लगेच सारखं पाणी पिऊ वाटत नाही. अ, असं गारवा छान वाटतं, असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते खरंच बरोबर आहे. आता मी अद्रक आणि मिरची घेतली आहे बारीक करायला आणि एकदम बारीक झालं, की मी ते जिरे पण त्याच्यामध्ये घेणार आहे. हे बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतले, म्हणजे मिठाने लवकर बारीक होतं. काही-काही जणी त्याचं पाणीच फक्त घेतात गाळून, पण मी तसं नाही करणार. हे सगळंच एकदम बारीकच करणार आहे आणि ते सगळंच मिश्रण मी टाकून घेणार आहे. पेस्ट जी झालेली आहे, गाळून घेणार नाही पाण्यात. कारण त्याची चव वेगळीच असते. जरा थोडं दाताखाली किंवा त्याची चव तोंडात आल्यानंतर खूप छान लागतं. त्यामुळे मी काही गाळून घेणार नाही. असं डायरेक्ट मी मठ्ठ्याच्या ह्याच्यात टाकणार आहे. त्याच्या आधी सांगते, की माझी आजी सांगायची, की ज्यावेळेस ते खूप मोठं एकत्र कुटुंब होतं. 4 दीर होते. म्हणजे ह्या तिघी-चौघी जणी जावा, सासू-सासरे असं मोठं कुटुंब होतं. आणि परत शेतात काम करणारे गडी हे असं, आता कोथिंबीर पण मी त्याच्यात टाकून बारीक करायली. गडी ते मग त्यांचा स्वयंपाक ते करावा लागायचा. त्यांना डबे ते द्यावे लागायचे शेतात. मग अशा वेळेस त्यांना जेवायला खूप उशीर होत होता. मग तोपर्यंत त्या काय करायच्या, मठ्ठा कसं पहिलं दूध दुभतं भरपूर असायचं. त्याच्यामुळे त्या मठ्ठा किंवा ताक असं भरपूर सकाळीच करून ठेवत होत्या. गड्यांना पण देत होत्या आणि ते परत दुपारी 11-12 वाजता त्या प्यायच्या. त्याच्यानंतर मग त्या दुपारी जेवायपर्यंत त्यांना भूक लागत नव्हती. मग ते सांगायचे, की ते आम्ही प्यायचो मठ्ठा किंवा दही खायचो, ताक प्यायचो आणि आम्हाला भूक लागत नव्हतं. हे बरोबर आहे. असं पौष्टिक असं खूप असं हेल्दी आहे हे. आता उन्हाळ्यात कसं जेवण पण जात नाही, त्याच्यामुळे मठ्ठा, ताक हे तर आपण पितोच असतो. आणि आता लग्न सराई तर सुरू झालेत किंवा कुठलेही कार्यक्रम असो, त्याच्यात मठ्ठा हा असतोच. आणि लग्नातले मठ्ठे तर खूप छान लागतात. काय माहीत काय चव, पण एकदम मस्त अशी चव लागते. आणि आता कसं शहरातले लोक म्हणतात बटर मिल्क, पण नाव बदललं तरी चव बदलत नाही. आपण याला मठ्ठाच म्हणतो. तर असा आहे आपला गावरान मठ्ठा, की सर्वांनाच तो आवडतो. माझ्या माहेरी पण 2013 पर्यंत एकत्रच होते. आणि मी ज्यावेळेस कॉलेजला होते, म्हणजे 11वी-12वीला होते, त्यावेळेस कॉलेज सकाळी असल्यामुळे दुपारी मग जेवण मला आईबरोबर, चुलत्यांबरोबर करावं लागायचं. म्हणजे त्या टायमाला त्यांचं जेवण चालू असायचं आणि त्यांच्याबरोबर मग माझ्या चुलत्या पण यायच्या आणि मग येताना त्यांच्या भाज्या किंवा कोणी मठ्ठा घेऊन यायचं, कोण ताक, कोण घरी मग दह्यातली चटणी, असं म्हणजे जे आंबट काही असेल ते असे पदार्थ होत होते. आणि तसं तर पंगत केली की जेवण तर भरपूर जातंच. आणि त्यात मग हे असं ताक, मठ्ठा म्हणलं की दह्यातली चटणी, कोशिंबीर असं म्हटलं की मग तर एक चपाती, एक भाकरी तर जास्त खातच. आता खलबत्त्यात ते सर्व बारीक केलेली पेस्ट होती ना, ती मी ह्या दह्यात टाकून घेतलेली आहे. छान ढवळून घेतलेले, कारण सर्व त्या दह्यात मिक्स झालं पाहिजे. अजून मी पाणी टाकलेलं नाही. थंड पाण्यात मी आता ह्याच्यात ओतून घेते. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. असा छान मठ्ठा करून घ्यायचा आहे. आणि परत एकदा मी पाणी टाकल्यानंतर मी ढवळून घेत आहे, की जेणेकरून पाणी आणि दही सर्व किंवा ते मिश्रण एकजीव व्हावं, छान मिक्स. आता छान मठ्ठा आपला तयार झालेला आहे. मठ्ठ्याने थंडावा तर मिळतोच, तसंच पचनास अत्यंत फायदेशीर असं आहे.
आपण दुपारीही असं ज्यावेळेस गरम होतं त्यावेळेस पण आपण पिला तरी खूप छान आहे. तुमच्याही आठवणीतले काही किस्से असतील तर मला सांगा. तुम्हाला हे किस्से नक्कीच आवडले असतील. कारण कसं होतं लहानपणी आम्ही माळवदावर बसायचो आणि मग आजी त्यांच्या एकत्रातल्या गोष्टी, काही किस्से, काही खूप अशा आठवणी त्या सांगत होत्या. आता कसं मोबाईलमुळे लेकरांच्यात आणि आपल्यात असे जास्त बोलणं नसतंय त्यामुळं बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नाहीत. आपलं लहानपण खूप छान मजा मस्तीत गेलं. मी मुद्दामच असं बाहेर केलेलं आहे कारण त्यांना असं गावाकडचे झाडाखालचे काय अशा फील असतात ते मी दाखवण्यासाठी केला होता. ह्याच्यातच मस्त लागतं बघ. कसं झालंय? चांगलं झालं.